नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपण गेल्या व्हिडिओमध्ये सेक्सुअल रिप्रोडक्शन लैंगिक प्रजननाच्या संदर्भात जी माहिती पाहिली होती. लैंगिक प्रजननाच्या बाबतीत आपण मेल आणि फिमेल गॅमेटोफाइट या संदर्भात माहिती पाहतो. मेल गॅमेटोफाइट आणि फिमेल गॅमेटोफाइट मीन्स मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट इज द एंड्रोशियम अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट इज द गायनोशियम. In the reproduction, you know very well, there are four floral verb: calyx, corolla, androecium, gynoecium. Calyx, corolla is the accessory floral verb and androecium, gynoecium is the essential floral verb. Androecium and gynoecium, in which the androecium is the male gametophyte. आपण अँड्रोशियम विषयी माहिती पाहत होतो, जो मेल गॅमेटोफाइट म्हणून ओळखला जातो. अँड्रोशियम मध्ये 3 भाग पडतात. देअर आर 3 पार्ट्स ऑफ अँड्रोशियम: अँथर, फिलामेंट अँड कनेक्टिव्स. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण अँथरचा ट्रान्सफर सेक्शनच्या विषयी अभ्यास केला. अँथरचा ट्रान्सफर सेक्शन घेतल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये 4 पोलन शाख, टेट्रास्पोरेंजिएट, 2 lobes and 4 pollen sacs are there in the anther. Typical flower. Typical flower मध्ये 4 पोलन शाखा असतात, 2 लोब असतात एका अँथर मध्ये. आपण त्या अँथरचा ट्रान्सफर सेक्शनची डायग्राम या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यास केली. आज आपल्याला त्या अँथर मध्ये जे पोलन ग्रेन तयार होतात, ते पोलन ग्रेन, त्या पोलन ग्रेन विषयी आपल्याला आज माहिती पाहिजे. ज्या पोलन ग्रेनला आपण मेल गॅमेट्स असं संबोधू शकतो. मेल गॅमेट्स अँड मेल गोनॅड्स. जसं आपण तुलनात्मक जर स्टडीचा विचार केला तर मानवामध्ये रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, जसं टेस्टिस इज द मेल गोनॅड अँड ओव्हरी इज द फिमेल गोनॅड. टेस्टिस प्रोड्यूस द स्पर्म आर द मेल गॅमेट अँड ओव्हरी प्रोड्यूस द ओव्हा आर द फिमेल गॅमेट. सेम तसंच अँथर, connectives and filament, these 3 parts are the male reproductive part of plant, in which the gamete is pollen grain. याचे गॅमेट आपण पोलन ग्रेन हेच आहे. मेल गॅमेट म्हणजे पोलन ग्रेन. त्या पोलन ग्रेन विषयी आपल्याला सविस्तर माहिती पाहिजे. जे पोलन ग्रेनची निर्मिती मायक्रोस्पोरेंजेनेसिस, मायक्रोस्पोरोजेनेसिस या नावानं किंवा मायक्रोस्पोरोजेनेसिस या टायटल खाली आपण या मायक्रोस्पोरची निर्मिती झालेली बघतो. म्हणजेच अँथरमध्ये जे पोलन ग्रेन निर्माण होतात, ते पोलन ग्रेन मायक्रोस्पोरेंजेनेसिस या प्रोसेसमधूनच निर्माण होतात. त्या मायक्रोस्पोरेजेनेसिसनुसार अँथरमध्ये हे जे पोलन ग्रेन निर्माण होतात, त्या पोलन ग्रेन विषयी सविस्तर माहिती पाहिजे. तर आपण पहिल्यांदा पोलन ग्रेन म्हणजे याचं स्ट्रक्चर नेमकं कसं आहे किंवा पोलन ग्रेन कसे असतात. सुरुवातीला आपण काल जी डायग्राम पाहिली होती, छोट्या काळी तुम्हाला मी सर्वसाधारण या ठिकाणी जर आपण बघितलं तर एक अशा स्वरूपाची काल आपण त्याच्या अगोदरची डायग्राम पाहिली. 1 पोलन शाख, 2 पोलन शाख, 3 पोलन शाख, 4 पोलन शाख, असे देअर आर टेट्रा मीन्स 4 पोलन शाख आर देअर. या पोलन शाख मध्ये हे पोलन ग्रेन असतात. हे पूर्ण स्ट्रक्चर पोलन ग्रेनचं आहे. हे पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर, हा पोलन ग्रेन या पोलन शाख मध्ये असतं. दिस इज द मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर मीन्स मायक्रोस्पोर, मायक्रोस्पोरोजेनेसिस ज्याला आपण म्हणतो, तसं मायक्रोस्पोर हा या पोलन शाख मध्ये निर्माण होतो. जेव्हा हा पोलन शाख रप्चर होतो, हे फुटतात आणि अँथर फुटल्याच्या नंतर या पोलन शाख मधून हे पोलन ग्रेन बाहेर येतात. हे पोलन ग्रेन अँथर या पोलन शाख मधून बाहेर आल्याच्या नंतर ते पोलिनेशनसाठी योग्य ठरतात, पोलिनेशनसाठी कारणीभूत ठरतात. आणि म्हणून या पोलन ग्रेन विषयी आपल्याला सविस्तर माहिती पाहिजे. पोलन ग्रेन कुठे निर्माण होतात हे महत्त्वाचं तुम्हाला समजणं गरजेचं आहे. पोलन ग्रेन हे याच्या अगोदर आपण ट्रान्सफर सेक्शन ऑफ अँथरचा ट्रान्सफर सेक्शन जो बघितला, त्या अँथरच्या ट्रान्सफर सेक्शनमध्ये जे 4 पोलन शाख आपल्याला पाहायला मिळाले, त्या 4 पोलन शाखमध्ये आपल्याला या प्रकारचे पोलन ग्रेन डेव्हलप झालेले पाहायला मिळतात. मात्र यांची डेव्हलपमेंट
बिफोर पोलिनेशन अँड आफ्टर पोलिनेशन अशी दोन भागामध्ये होत असते. पोलिनेशन होण्या अगोदर सुद्धा यांची डेव्हलपमेंट होते, पोलिनेशन झाल्यानंतर सुद्धा या पोलन ग्रेनची डेव्हलपमेंट होते. म्हणून या पोलन शाखमध्ये यांची डेव्हलपमेंट होते. काही वनस्पतींमध्ये ते पोलिनेशन झाल्याच्या नंतर जास्त प्रमाणात त्याची डेव्हलपमेंट होते, तर काही वनस्पतींमध्ये पोलिनेशन होण्या अगोदरच या पोलन ग्रेनची डेव्हलपमेंट होते इन द पोलन शाख. आता याविषयी आपण सविस्तर माहिती पाहिली, ज्याला आपण ट्रान्सफर सेक्शन ऑफ अँथर असं संबोधलंय. ट्रान्सफर सेक्शन अँथरचं आपण सविस्तर बघितलंय. आता पोलन ग्रेन विषयी माहिती पाहिजे, जो मेल गॅमेट म्हणून ओळखला जातो. या पोलन ग्रेन मध्ये या ठिकाणी तुम्हाला जे नाव पाहायला मिळतील ही 4 नावं, याला पोलन ग्रेन म्हणतात. हे जे पूर्ण स्ट्रक्चर आहे याला पोलन ग्रेन म्हणतात. हा सुद्धा पोलन ग्रेन आहे, हा सुद्धा पोलन ग्रेन आहे, सर्व पोलन ग्रेनचे स्ट्रक्चर आहेत. हा पोलन ग्रेनच्या वेगवेगळ्या स्टेप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आता पोलन ग्रेनच्या स्टेपमध्ये जी पहिली स्टेप आहे, जो की नैसर्गिक नॅचरल सुरुवातीच्या अवस्थेत असणारा जो पोलन ग्रेन आहे, तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. या पोलन ग्रेनमध्ये देयर इज 4 पार्ट, जनरली 3 पार्ट्स आर देयर. दिस इज द पोलन ग्रेन. एक्झाइन अँड इंटाइन. एक्झाइन इज नथिंग बट द आउटर लेयर. या बाह्य लेयरला आपण एक्झाइन असं संबोधतो. इंटाइन मीन्स आतली लेयर, त्याच्या मधला जो भाग आहे, ही मधली जी लेयर आहे याला इंटाइन असं संबोधतात. एक्झाइन आणि इंटाइन अशा या 2 लेयर असतात. एक्झाइन हा ही जी लेयर आहे, एक्झाइन ही जी लेयर आहे, ही लेयर जिलॅटिनस असते किंवा ही जी जरा हार्ड लेयर असते, जी नॉन बायोडिग्रेडेबल असते. नॉन बायोडिग्रेडेबल. ही नॉन बायोडिग्रेडेबल असल्यामुळे ती सर्वसाधारण कधीही रप्चर होत नाही किंवा अशी सर्वसाधारण सहजासहजी तुटत नाही. नॉन बायोडिग्रेडेबल असल्यामुळे म्हणजे पाण्याने किंवा कुठल्या पद्धतीने नैसर्गिक जे नॅचरली जैविक घटक आहेत त्याच्या माध्यमातून ती सरासरी तुटत नाही, म्हणून हा पोलन ग्रेन सुरक्षित राहतो. इंटाइन सुद्धा त्याचं संरक्षण करतो. इंटाइन कॅन प्रोटेक्ट इंटरनली. आतल्या बाजूने इंटाइन सुद्धा त्याला प्रोटेक्ट करत असतो पोलन ग्रेन. आता इंटाइन आणि एक्झाइन या दोन्हीला एकत्रितरित्या मिळून त्याला स्पोरोडर्म असं संबोधलं जातं. स्पोरोडर्म. स्पोरो मीन्स स्पोर, मायक्रोस्पोर, अँड डर्म इज एक्सटर्नल कव्हरिंग. ॲज लाईक इन द ह्युमन बीइंग देयर इज द डर्म मीन्स त्वचा. त्याला डर्म या शब्दाला आपण त्वचा असंही संबोधतो. तसं या पोलन ग्रेनची बाह्य जी बाजू आहे, बाह्य त्वचा, ज्याला आपण एक्झाइन अँड इंटाइन कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज स्पोरोडर्म, या स्पोरची डर्म असं संबोधलं जातं. आता दिस इज द सायटोप्लाझम ऑफ the microspore. Microspore is nothing but it is the one type of cell. तुम्हाला माहिती आहे मायक्रोस्पोर ही एक प्रकारची सेल आहे, एक पेशी आहे. मायक्रोस्पोर जसं मेल गॅमेटोफाइट ऑफ ह्युमन, मेल गॅमेटोफाइट किंवा मेल गॅमेट ऑफ ह्युमन असं जर आपण संबोधलं तर ज्यामध्ये एक स्पर्म येतो. स्पर्म सुद्धा एक सेल आहे. इन फिमेल गॅमेट मीन्स ova is produced from the female ovary. They are also called as the one female gamete. It is also the one cell. त्याला सुद्धा एक आपण सेलच संबोधतो. तसंच ही सुद्धा एक सेल आहे. सेल विचार हे सायटोप्लाझम. कुठलीही सेल असेल तर सेलला सायटोप्लाझम असतंच, आणि म्हणून या पद्धतीनं इथं या आपल्याला मायक्रोस्पोरचं हे सायटोप्लाझम पाहायला मिळतं. मात्र मायक्रोस्पोरचं जे सायटोप्लाझम आहे, या सायटोप्लाझम मध्ये पुढे घडणाऱ्या ज्या प्रक्रिया आहेत त्या प्रक्रिया इंटरेस्टिंग आहेत. अभ्यासासाठी आपल्याला त्या इंटरेस्टिंग वाटतात. इन दीज मायक्रोस्पोर द फर्स्ट मायटोटिक डिव्हिजन. देर आर 2 kinds of division which is studied in 11th science: mitosis and meiosis. Mitosis is the one part of cell division, as well as the meiosis are also one part of cell division. There is mitotical division. Mitotic division या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. या सायटोप्लाझम मध्ये असणारं जे न्यूक्लियस आपल्याला इथे पाहायला मिळतं, या न्यूक्लियसचं सर्वसाधारण इथं विभाजन, या सेलचंच विभाजन आपल्याला झालेलं पाहायला मिळतं, ज्यामध्ये 2 भाग या सेलचे आपल्याला पाहायला मिळतात किंवा 2 वेगवेगळे घटक या ठिकाणी निर्माण झालेले पाहायला मिळतात. याला अनइक्वल डिव्हिजन असं संबोधलं जातं. अनइक्वल सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन, ज्याला सायटोप्लाझमचं अनइक्वल डिव्हिजन. दिस इज द सायटोप्लाझम. या सायटोप्लाझमच्या नंतर इथं या बी स्टेजमध्ये
दोन भाग वेगवेगळे झालेले पाहायला मिळतात. एक आहे जनरेटिव्ह सेल आणि दुसरा आहे व्हेजिटेटिव्ह सेल. दिस व्हेजिटेटिव्ह सेल इज द लार्जर. ही व्हेजिटेटिव्ह सेल ही खूप मोठी असते किंवा बऱ्याच अंशी मोठी असते, विच इज रिलेटेड दॅन द जनरेटिव्ह सेल. जनरेटिव्ह सेलच्या तुलनेत when we compare these two cells, the vegetative cell is larger. जर या दोन सेलचं आपण कंपॅरिझन केलं तर जनरेटिव्ह सेल पेक्षा व्हेजिटेटिव्ह सेल ही मोठी असते आणि जनरेटिव्ह सेल ही छोटी असते. बट जनरेटिव्ह सेल इज एम्बेडेड इन द व्हेजिटेटिव्ह सेल. फार इंटरेस्टिंग आहे. जनरेटिव्ह सेल निर्माण तर होते, मात्र ती निर्माण झालेली जनरेटिव्ह सेल ती या व्हेजिटेटिव्ह सेलच्या सायटोप्लाझम मध्येच असते. म्हणजे जनरेटिव्ह सेल निर्माण होते, मात्र ती व्हेजिटेटिव्ह सेलच्याच मध्ये आपल्याला पाहायला मिळते, मात्र ती स्वतंत्र व्हेजिटेटिव्ह सेल मध्ये स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करून राहते. आता व्हेजिटेटिव्ह सेल आणि जनरेटिव्ह सेल अशा दोन सेल एकाच सेल पासून म्हणजेच एका मायक्रोस्पोरचे दोन भाग निर्माण झाले. एका भागाला आपण जनरेटिव्ह सेल असं संबोधलं तर दुसऱ्या भागाला व्हेजिटेटिव्ह सेल असं संबोधलं. मग या व्हेजिटेटिव्ह सेल आणि जनरेटिव्ह सेलची नंतर डेव्हलपमेंट होत जाते. दुसरी स्टेज आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळेल. म्हणजे ही पहिली स्टेज, ही दुसरी स्टेज. पहिल्या स्टेजमध्ये जनरल नैसर्गिक मायक्रोस्पोर आपल्याला पाहायला मिळतो. त्या मायक्रोस्पोरच्या आपण एक्झायटिक टाईप, डिस्पोरोडर आणि सायटोप्लाझम याविषयी माहिती पाहिली. त्याच्यानंतर या सायटोप्लाझममध्ये अनइक्वल सायटोप्लाझमिक डिव्हिजन म्हणजे त्याची विभागणी होणे. सायटोप्लाझमचे अनइक्वल डिव्हिजन जेव्हा होते त्यावेळेला या अनइक्वल डिव्हिजन मध्ये व्हेजिटेटिव्ह आणि जनरेटिव्ह सेल दोन सेल निर्माण होतात आणि याच्यानुसार ही जनरेटिव्ह सेल या ठिकाणी आपल्याला क्लिअर कट या पोलन ग्रेन मध्ये ही पाहायला मिळते, याला जनरेटिव्ह सेल असं म्हणतो. आणि या उरलेल्या बाकीच्या पूर्ण सेलला आपण व्हेजिटेटिव्ह सेल असं संबोधतो. आता या ठिकाणी एक नाव दिलेले जर्मपोर. जर्मपोर म्हणजे काय आपल्याला या डायग्राम मध्ये सुद्धा हे समजून सांगता आलं असतं किंवा समजून सांगता येईल. दिस पार्ट आर द जर्मपोर. दिस जर्मपोर इज नथिंग बट वन द थिन पार्ट मीन्स द थिन लेअर. या पूर्ण पोलन ग्रेनला पूर्ण जाड लेअर असते, थिक लेअर असते, मात्र काही ठिकाणी थिन लेअर असते. ज्या ठिकाणी ती थिन लेअर असते त्या थिन लेअरच्या ठिकाणाला आपण जर्मपोर असं संबोधतो. दिस जर्मपोर इज युजफुल फॉर पोलिनेशन ॲट द टाइम ऑफ पोलिनेशन. वनस्पतींमध्ये पोलिनेशन होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या एजन्सीज असतात. त्या एजन्सीच्या माध्यमातून यांचं पोलिनेशन होत असतं आणि एजन्सीजच्या माध्यमातून पोलिनेशन होत असताना या प्रकारच्या जर्मपोरची गरज भासते. एक लक्षात घ्या, या जर्मपोरची पूर्ण साईड जर गुळगुळीत असेल किंवा हे पूर्णपणे राऊंडेड अँड सॉफ्ट असे असेल की ज्या पोलन ग्रेनला कुठल्या तरी घटकाला चिकटायचं असेल किंवा स्टिक व्हायचं असेल तर ते जड जाईल. मात्र या पोलन ग्रेनला कुठल्या तरी घटकाला म्हणजे जे पोलिनेशन करणारे एजन्सीज आहेत त्यांच्याशी स्टिक होण्यासाठी, ते जड जाऊ नये, सहजासहजी स्टिक होता यावं यासाठी या प्रकारचे हे जर्मपोर पाहायला मिळतात. आणि जर्मपोरचाच दुसरं एक फंक्शन या ठिकाणी आपल्याला पुढे पाहायला मिळेल. ही पोलन ट्यूब जी तयार होते ही जर्मपोरला रप्चर करूनच, जर्मपोरच्या ठिकाणातूनच ही पोलन ट्यूब आपल्याला बाहेर पडताना पाहायला मिळते. हे दोन कामं या जर्मपोरची आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून या जनरेटिव्ह न्यूक्लियस, व्हेजिटेटिव्ह सेल मीन्स जनरेटिव्ह सेल अँड व्हेजिटेटिव्ह सेल. आता इथं जनरेटिव्ह न्यूक्लियस असं संबोधलं, जनरेटिव्ह सेल असं संबोधलं नाही. या सेलमध्येच हे स्वतंत्र न्यूक्लियस आहे, याला जनरेटिव्ह न्यूक्लियस असं संबोधलं गेलं. आणि बाकी उरलेली जी सेल आहे त्याला आपण व्हेजिटेटिव्ह सेल असं संबोधतो. आणि त्यानंतर आहे जर्मपोर. जर्मपोर विषयी तुम्हाला मी माहिती सांगितली. एकतर पोलिनेशनसाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या म्हणजे एका वनस्पतीवरून दुसऱ्या वनस्पतीच्या, एका वनस्पतीच्या अँथरवरून दुसऱ्या वनस्पतीच्या स्टिग्मावरती स्टिक होण्यासाठी पोलिनेटिंग एजन्सीच्या माध्यमातून याचं ट्रान्सफर होतं किंवा याचं मायग्रेशन होतं. त्या एजन्सीच्या माध्यमातून ते होण्यासाठी हे जर्मपोर आपल्याला अत्यंत गरजेचे असतात. या तिसऱ्या स्टेज नंतर आपल्याला इकडे पाहायला मिळेल या जनरेटिव्ह न्यूक्लियसचं विभाजन होताना आपल्याला पाहायला मिळतं. मीन्स जनरेटिव्ह न्यूक्लियस कॅन अगेन डिव्हाइड इनटू टू पार्ट्स. या जनरेटिव्ह सेलचं नंतर दोन हॅप्लॉइड कंडिशनमध्ये त्याचं विभाजन होताना आपल्याला पाहायला मिळतं. मीन्स डिप्लॉइड गेट कन्वर्टेड इनटू द हॅप्लॉइड मीन्स the nucleus divide into
मायटॉटिकली ऑल्सो दिस इज द ऑलरेडी हॅप्लॉइड न्यूक्लियस. हे हॅप्लॉइडच आहे. हॅप्लॉइड न्यूक्लियसचंच रूपांतर परत दोन हॅप्लॉइड म्हणजे मायटॉटिकली डिव्हिजन. हे सेकंड डिव्हिजन आहे. फर्स्ट डिव्हिजन अँड सेकंड डिव्हिजन. फर्स्ट डिव्हिजन मध्ये दोन सेल निर्माण झाले, एक न्यूक्लियस आणि दुसरे जनरेटिव्ह, म्हणजे जनरेटिव्ह सेल आणि व्हेजिटेटिव्ह सेल अशा दोन सेल. आणि दुसरंच मायटॉटिक डिव्हिजन हे न्यूक्लियस होतं. या ठिकाणी हे न्यूक्लियस दोघां एकमेकांपासून वेगळे होतात. हे पाचव्या स्टेजमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. दिस इज द मेल गॅमेट्स. याला आपण दोन्हीला मेल गॅमेट्स असं संबोधलं. जनरेटिव्ह सेल इज गेट कन्वर्ट इन द मेल गॅमेट्स. हे द मेल गॅमेट्स मध्ये आपल्याला कन्वर्ट झालेले पाहायला मिळते. आता मेल गॅमेट्स इथं निर्माण झालेत, मग राहिलेलं हे ही सेल जी आहे ही मेल गॅमेट नाही का? तर आहे. ही मेल गॅमेट कसल्या स्वरूपाची? तर त्याला आपण व्हेजिटेटिव्ह सेल असं संबोधलं. दीज व्हेजिटेटिव्ह सेल कॅन मेक अँड फॉर्म द पोलन ट्यूब. ही व्हेजिटेटिव्ह सेलच ही पोलन ट्यूब निर्माण करू शकते. जनरेटिव्ह सेल कांट मेक अँड फॉर्म द पोलन ट्यूब. जनरेटिव्ह सेल पोलन ट्यूब निर्माण करू शकत नाही. ही फक्त व्हेजिटेटिव्ह सेल ही या प्रकारची पोलन ट्यूब निर्माण करू शकते. पोलन ट्यूब निर्माण होण्यासाठी या जर्म कोरचा वापर होतो. ज्या ठिकाणाला जर्म कोर असतात त्या जर्म कोरच्या ठिकाणातूनच या पोलन ट्यूबची निर्मिती सुरुवात होते आणि पोलन ट्यूब तशी तयार होते. ही पोलन ट्यूब या जर्म कोरच्या माध्यमातून या निर्माण झाली किंवा जर्म कोरच्या माध्यमातून वूज आउट फ्रॉम द सेल मीन्स व्हेजिटेटिव्ह सेल अँड इलॉंगेट. ही लांबट होते आणि लांबट होत असताना हे मेल गॅमेट आर ऑल्सो ट्रान्सफर फ्रॉम देअर. हे मेल गॅमेट त्याच्यामधून ट्रान्सफर होतात. त्याला आपण पोलन ट्यूब असं संबोधतो. या पोलन ट्यूब मधून मेल गॅमेट ट्रान्सफर होतात. मात्र मेल गॅमेट ट्रान्सफर होण्या अगोदर इथं ट्यूब न्यूक्लियस, हे ट्यूब न्यूक्लियस हियर दिस इज द न्यूक्लियस मीन्स व्हेजिटेटिव्ह सेल न्यूक्लियस दे आर कॉल्ड द ट्यूब न्यूक्लियस. जे व्हेजिटेटिव्ह सेल न्यूक्लियस आहे ते व्हेजिटेटिव्ह सेल न्यूक्लियसलाच नंतर काय संबोधलं जातं? तर त्याला ट्यूब न्यूक्लियस असं संबोधलं जातं. आता हे ट्यूब न्यूक्लियस म्हणजेच व्हेजिटेटिव्ह सेल न्यूक्लियस अँड देन मेल गॅमेट्स. दिस पोलन ग्रेन इज रेडी टू फर्टिलायझेशन. आता हा पोलन ग्रेन फर्टिलायझेशनसाठी रेडी आहे असं आपल्याला समजता येतं. मग फर्टिलायझेशन होण्यासाठी दिस इज द मेल गॅमेट. हाऊ इट मेट विथ द फिमेल गॅमेट. हा मेल गॅमेट रेडी झाला आहे फलन होण्यासाठी, फर्टिलायझेशन होण्यासाठी. मात्र फर्टिलायझेशन होण्यासाठी रेडी असलेला हा पोलन ग्रेन कशा पद्धतीनं मेल गॅमेट सोबत हा फर्टिलाइज होतो? तर ती पुढची स्टेप आहे. त्यासाठी आपल्याला फिमेल गॅमेटोफाइट आणि फिमेल गॅमेटोफाइट आणि फिमेल गॅमेट या बाबीचा किंवा या घटकाचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. फिमेल गॅमेट सोबत या प्रकारचा पोलन ग्रेनचा हा जो सर्वसाधारण पोलन ट्यूब निर्माण झालेला पोलन ग्रेन आहे हा कसा रिॲक्ट होतो? दोन पद्धती मी तुम्हाला सांगितल्या होत्या की यामध्ये ही जी पोलन ट्यूब निर्माण होते ही पोलन ट्यूब आणि या पोलन ग्रेनची डेव्हलपमेंट ही दोन प्रकारामध्ये होते. एक तर बिफोर पोलिनेशन अँड आफ्टर पोलिनेशन. बिफोर पोलिनेशन या पोलन ग्रेनची डेव्हलपमेंट इथपर्यंत होते आणि आफ्टर पोलिनेशन या पोलन ग्रेनची डेव्हलपमेंट इथून होते. पोलिनेशन झाल्याच्या नंतर. आता पोलिनेशन म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला माहित आहे, तसं 11वी मध्ये झालेलं परत रिकॉल करतो. यामध्ये पोलिनेशन म्हणजे पोलन ग्रेन अँथर वरून स्टिग्मावरती जाऊन स्टिक होणे, या प्रक्रियेला पोलिनेशन असं म्हणतात. सर्वसाधारण आपण हे तुम्हाला माहिती आहे, शेतकरी ज्या वेळेला कपाशीच्या बीजाची निर्मिती करतो, पोलन करतो, हे शेतकऱ्याचे फुलं असल्यामुळं आपल्याला सर्व माहिती आहे. एक फूल आपण दुसऱ्या फुलावरती नेऊन क्रश करतो आणि नंतर त्याला टॅगच्या सहाय्यानं टॅगिंग करतो. म्हणजेच या फुलातील पुकेसर त्या स्टिग्मावरती, स्त्री केसरावरती रश करणं, रप्चर करणं आणि ते पोलन ग्रेन त्याच्यावरती स्टिक होणं आणि नंतर आपण त्या पेटल्सला पूर्णपणे टॅगच्या सहाय्याने टॅगिंग करणं, या पद्धतीचं पोलन आपण अभ्यासलेले बघितलेलं आहे. सेम तसंच हे पोलन ग्रेन आर्टिफिशियल नसून हे नॅचरल आहे. हे पोलन ग्रेन पोलिनेशनमध्ये कुठल्या तरी इन्सेक्टच्या माध्यमातून किंवा कुठल्या तरी एजन्सीच्या माध्यमातून, एजंटच्या माध्यमातून अँथरवरून स्टिग्माकडे स्टिक होतात आणि स्टिग्मावरती स्टिक झालेला हा पोलन ग्रेन स्टिग्मामधून या प्रकारची पोलन ट्यूब निर्माण करतो, जी ओहरी, स्टाईल आणि स्टिग्मा, ओहरी म्हणजे स्टिग्मापासून निर्माण होते तर स्टाईल मधून जाते आणि ओहरीपर्यंत जाऊन पोहोचते. ओहरीमध्ये या प्रकारची पोलन
ट्यूब न्यूक्लियस सुरुवातीला एंट्री करतात, ही ट्यूब त्या ठिकाणी एंट्री केल्याच्या नंतर हे ट्यूब न्यूक्लियस एंट्री केल्याच्या नंतर मग मेल गॅमेट्स त्याच्यामध्ये एंट्री करतात. मग मेल गॅमेट त्या ओव्हरीमध्ये एंट्री केल्याच्या नंतर किंवा त्या अॅनाट्रॉपस ओव्हलमध्ये एंट्री केल्याच्या नंतर किंवा ओव्हलमध्ये एंट्री केल्याच्या नंतर ओव्हलचे 6 प्रकार पडतात. आपण अॅनाट्रॉपस ओव्हल आपल्या सिलेबसला आहे म्हणून आपण त्याचा उल्लेख केला की या मेल गॅमेट्स त्याच्यामध्ये ट्रान्सफर होतात, म्हणजेच फिमेल गॅमेटमध्ये ज्याला आपण अॅनाट्रॉपस ओव्हल म्हणतो त्या ओव्हलमध्ये नंतर याचं फर्टिलायझेशन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. पण इथपर्यंत मेल गॅमेटोफाईट याची डेव्हलपमेंट कशी होते याविषयी आपल्याला सविस्तर पाहायला मिळेल. पुन्हा एकदा मी रिकॉल करतो की पोलन ग्रेन या प्रकारचा असतो, ज्याला आपण त्या झाईल एंटाईल या दोघांना मिळून स्पोरोडर्म असं संबोधलं जातं. या पोलन ग्रेनचं हे सायटोप्लाझम आहे, या पोलन ग्रेनचा हा जर्म कोड आहे. तर 1 2 3 असे तुम्हाला जर्म कोड, देर आर 5 3 2 different kinds of germ cores present in the different species of flowers or different species of the plants. वेगवेगळ्या वनस्पतींमध्ये वेगवेगळ्या प्रकारची यांची संख्या पाहायला मिळते. पोलन ग्रेनची ते वनस्पतीच्या स्पेसिसवरती डिपेंड्स असतं. आणि हे पोलन ग्रेन्स त्याची नंतर जनरेटिव्ह आणि व्हेजिटेटिव्ह सेलमध्ये रूपांतर, म्हणजे फर्स्ट मायटोटिक डिव्हिजनमध्ये व्हेजिटेटिव्ह सेल आणि जनरेटिव्ह सेल अशा 2 सेल निर्माण होतात. त्यानंतर या व्हेजिटेटिव्ह सेल ही लार्जर असते आणि जनरेटिव्ह सेलचं एक न्यूक्लियस तयार होतं आणि ते त्या व्हेजिटेटिव्ह सेलमध्ये जनरेटिव्ह सेलचं न्यूक्लियस स्थायी राहतं. आणि त्यानंतर या जनरेटिव्ह सेलच्या न्यूक्लियसचे परत मायटोटिक डिव्हिजन होतं, म्हणजे एकाचे 2 भाग होतात आणि ते 2 भाग या ठिकाणी आपल्याला मेल गॅमेट्स म्हणून ओळखता येतात. हे मेल गॅमेट्स डेव्हलप झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि याची डेव्हलपमेंट झाल्याच्या नंतर याचं पोलिनेशन होतं आणि पोलिनेशन झाल्याच्या नंतर ही पोलन ट्यूब तयार होते. ही पोलन ट्यूब स्टिग्मा पासून निर्माण होते, म्हणजे स्टिग्मावरती हा पोलन ग्रेन स्टिक झाल्याच्या नंतर ही पोलन ट्यूब त्याच्यातून निर्माण होते आणि ही पोलन ट्यूब स्टाईलच्या माध्यमातून ओव्हरीपर्यंत जाते. ओव्हरीपर्यंत हे मेल गॅमेट ट्रान्सफर करण्याचं काम ही पोलन ट्यूब करत असते. या पोलन ट्यूबचं न्यूक्लियस म्हणजे ट्यूब न्यूक्लियस हे सुद्धा यासाठी मदत करत असतं. सम हार्मोन्स आर सिक्रेटेड बाय दिस पोलन ट्यूब्स मीन्स ट्यूब न्यूक्लियस. अँड ऑल्सो in female gametophytes anatropous ovule or the ovule have the antipodal cells, different kinds of cells are there which is responsible for producing the hormones. The remaining part of female gametophyte is necessary for the fertilization with this androecium gametes, means the male gametes. Androecium produce this male gamete, means these pollen grains, this pollen grain react with the female gamete, means the female gamete is the produced by the ovary, style, stigma. These 3 parts are the female parts, female reproducing part in the flower. आपण त्याविषयी फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट जे आहेत त्याविषयी याच्या नंतरच्या पार्टमध्ये माहिती पाहू. त्यामध्ये अॅनाट्रॉपस ओव्हल असेल किंवा ओव्हलच्या बाबतीत जी काय माहिती असेल ती या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. धन्यवाद.